नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता रब्बीचं अनुदान हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम खूप कमी जमा झालेली आहे, तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 10,000 रुपये अशी रक्कम जमा झालेली आहे। मित्रांनो, आता शेतकऱ्यांना पडलेला एकच प्रश्न की रब्बीचं जे अनुदान आहे तर हेक्टरी 10,000 रुपये जमा न होता ते खूप कमी जमा झालेलं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहोत। तत्पूर्वी कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव हे रब्बीच्या अनुदानासाठी पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे ही सविस्तर आकडेवारी आपण जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा। सर्वात अगोदर आपण जर पाहिलं तर संपूर्ण 31 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। यामध्ये मराठवाड्यातील 8ही जिल्हे, पूर्व विदर्भ, त्यानंतर विदर्भ यातील हे 11 जिल्हे, म्हणजे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीने नुकसान झालं आणि ज्या शेतकरी बांधव अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले ते संपूर्ण शेतकरी बांधव हे रब्बी अनुदानासाठी पात्र ठरलेले आहेत। तर मग आपण जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव पात्र आहेत आणि त्या शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता मित्रांनो, आपण जर पाहिलं तर परभणी जिल्हा, मराठवाड्यातील जिल्हे आपण जाणून घेणार आहोत। त्यामध्ये परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 4,39,000 शेतकरी बांधवांना 495 कोटी रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये 5,19,505 शेतकरी बांधवांना एकूण 565 कोटी 58 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 5,06,000 शेतकरी बांधवांना 577 कोटी 54 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण 6,21,000 शेतकरी बांधवांना 461 कोटी 51 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 7,37,000 शेतकरी बांधवांना 708 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे, त्यांच्याही बँक खात्यामध्ये तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये 7,80,000 शेतकरी बांधवांना 727 कोटी 93 लाख रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर झालेला आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 6,88,000 शेतकरी बांधवांना 608 कोटी 95 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 2,97,000 शेतकऱ्यांना 341 कोटी 28 लाख रुपयांचा निधी हा रब्बीच्या पेरणीसाठी मंजूर झालेला आहे। तर मित्रांनो, एकंदरीत मराठवाड्यामध्ये 4,486 कोटी रुपयांचा निधी हा मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर विदर्भातील जिल्ह्यांचा विचार करूया। विदर्भामध्ये एकूण पुणे जिल्ह्यासाठी 53,000 शेतकरी बांधवांना 23 कोटी 34 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। तसेच कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकूण 43,291 शेतकरी बांधवांना 10 कोटी 88 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। तर सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 1,61,000 शेतकरी बांधवांना 99 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 7,82,000 शेतकरी बांधवांना 652 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 2,34,000 शेतकरी बांधवांना 282 कोटी 31 लाख रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 5,23,345 शेतकरी बांधवांना 638 कोटी 15 लाख रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर झालेला आहे। बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 6,85,338 शेतकरी बांधवांना 610 कोटी 57 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये 2,24,915 शेतकऱ्यांना 186 कोटी 90 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये 2,96,718 शेतकरी बांधवांना एकूण 275 कोटी 375 रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। अकोला जिल्ह्यामध्ये 3,56,229 शेतकऱ्यांना 323 कोटी 49 लाख रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 1,12,900 शेतकरी बांधवांना
92,81,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 2,96,718 शेतकऱ्यांना 275,375 रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये 6,755 शेतकरी बांधवांना एकूण 2,56,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 1,25,603 शेतकरी बांधवांना 110,30,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 24,009 शेतकरी बांधवांना 13,26,00,000 रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, अमरावती, अकोला, वाशिम, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, त्यानंतर गडचिरोली, वर्धा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या संपूर्ण जिल्ह्यांसाठी जवळपास 2,264 कोटी रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण 2,264 कोटी रुपयांचा निधी हा विदर्भ आणि पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी 4,486 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. एकंदरीत जवळपास 7,000 कोटी रुपयांचा निधी हा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचं वितरणही 2 दिवसांपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, यामध्ये बरेच शेतकरी बांधव त्यापासून वंचित राहिलेले आहे, म्हणजे अद्यापही त्यांच्या बँक खात्यामध्ये रब्बीचं अनुदान हे पोहोचलेलं नाही. परंतु तेही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये येत्या 2 दिवसांमध्ये रब्बीचं अनुदान हे नक्कीच खात्यामध्ये पोहोचणार आहे. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमचं KYC कंप्लीट असणं, त्यानंतर तुमचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम येस असणं, आधार बँकेला लिंक असणं आणि महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID कार्ड असणं खूप अनिवार्य असणार आहे, महत्त्वाचं असणार आहे. आता मित्रांनो, हे झालं कोणकोणती कामे तुम्हाला करायची आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी मिळणार आहे. परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जी रक्कम जमा झाली रब्बी अनुदानाची ती खूप कमी जमा झाली. मग का कमी जमा झाली हेही शेतकऱ्यांना पडलेला मुख्य प्रश्न आहे. तर शेतकरी मित्रांनो, जसे की तुमचं क्षेत्र 2 हेक्टर आहे आणि 2 हेक्टरचे तुम्हाला 20,000 रुपये जमा व्हायला हवे होते, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र ते 10,000 15,000 असे जमा झाले. याचं मुख्य कारण असं आहे की तुमचं जे क्षेत्र आहे ते 2 हेक्टर जरी असलं तरी त्यामध्ये बाधित क्षेत्र हे कमी दाखवलं गेलेलं आहे आणि जेवढं तुमचं क्षेत्र बाधित दाखवलं गेलं तेवढ्याच क्षेत्राची नुकसान भरपाई किंवा तेवढ्याच क्षेत्राचं रब्बीचं अनुदान हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी 100% दाखवलेलं आहे नुकसान किंवा 100% बाधित क्षेत्र दाखवलं त्याच शेतकरी बांधवांना हेक्टरी 10,000 रुपये रक्कम जमा होत आहे. काही शेतकरी बांधवांचं 50% क्षेत्र बाधित दाखवले गेलं, काहींचं 60% दाखवलं गेलं. उर्वरित जे टक्केवारी राहिलेली आहे ते पैसे वजा करून फक्त जेवढं क्षेत्र बाधित झालं त्याच क्षेत्राची रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात रक्कम खूप कमी जमा झाली. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.